ज्योती मल्होत्रा प्रकरणामध्ये रोज नवीन-नवीन खुलासे हे पुढे येत आहेत. असं दिसतं आहे, की तिने अयोध्येपासून तर अनेक धार्मिक स्थळं त्यांची रेकी केली होती. त्यानंतर तिला पाकिस्तानमध्ये जाऊन लग्न करून थांबायची इच्छा होती. तिच्या चॅटवरती अनेक माहिती पुढे आलेली आहे. तिचे काही बँक अकाउंटसुद्धा पुढे आलेले आहेत. तर या सगळ्यांचं विश्लेषण आपण कसं करतो? जर ज्योतीने संवेदनशील स्थळांची जर रेकी केली असेल, तर याचा अर्थ सरळ होतो, की पाकिस्तानची संस्था ISI ही भारताच्या धार्मिक स्थळांवरती लक्ष ठेवून आहे आणि भारताची जी सामाजिक सुरक्षा आहे, त्यांना धक्का पोहोचवण्याचा ते प्रयत्न करतायत. तर त्याच्यामुळे या स्थानांची सुरक्षा याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. दुसरं ज्यावेळेला ज्योती ठरवते, की तिला पाकिस्तानमध्ये जाऊन लग्न करायचं होतं वगैरे, याचा अर्थ हा एक हनी ट्रॅप आहे आणि ज्यावेळेला शत्रू राष्ट्राचे गुप्तहेर ज्योतीला भावनिक किंवा शारीरिक संबंधामध्ये गुंतवतात, तर यामुळे ज्योती कुठल्या किती कडेला गेली होती हे समोर येतं आणि तिला पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात मान-सन्मान मिळत होता, म्हणून तिला पाकिस्तानमध्ये लग्न करायचं होतं. तर हे म्हणजे तिच्यावर त्यांचा किती प्रभाव पडला होता, ज्याचं हे लक्षण आहे आणि हे पण लक्षात येतं, की ही हेरगिरी केवळ आर्थिक लाभाकरता नाही, तर तिचे वैयक्तिक संबंध आणि याच्यामध्ये भावनिक गुंतवणूक सुद्धा होती आणि ते संबंध एवढे घट्ट होते, की ती देशाशी गद्दारी करायला सुद्धा तयार होती आणि ती त्यांच्या किती जवळ होती याची आपल्याला कल्पना यावी. याशिवाय तिची 4 बँक अकाउंट मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये आर्थिक पैसे दिसतायत. नेमके तिला पैसे कुठनं मिळाले? कोणी दिले? त्या पैशाचा वापर कसा केला जाऊ शकतो? कुठल्या अकाउंटमधनं पैसे झाले? हे सगळं जे आर्थिक जो व्यवहार आहे, हे हेरगिरी सगळं तुम्हाला उघडण्यामध्ये मदत करेल. म्हणजे ज्योती मल्होत्राचं जे प्रकरण आहे, हे वैयक्तिक नसून पाकिस्तान गुप्त यंत्रणाचा जो डावपेच आहे, त्याचं ते प्रतीक आहे. आणि सैन्य दलातील माहिती आणि संवेदनाशील माहिती मिळवण्याकरता ते काय-काय करू शकतात, या रणनीतीचा तो भाग आहे. तर म्हणजे आपल्यासमोर असलेले धोके खूप आहेत. त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे आणि आपली सुरक्षा व्यवस्था